पुढच्या बातमीकडे. कन्नडिगांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली. महाराष्ट्राच्या एसटीवर कर्नाटकात पुन्हा हल्ला झालाय. कर्नाटकात एसटीला काळं फासण्यात आलंय. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या लालपरीवर हल्ला केलाय. एसटी बसला पुन्हा काळं फासण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता समोर येते. महाराष्ट्राच्या एसटीवर कर्नाटकात याआधी हल्ला करण्यात आला होता. महाराष्ट्रातील बस चालकाला काळं फासण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा वाद आणखीनच उफाळलाय. यानंतर महाराष्ट्राकडनंही तशाच पद्धतीचं महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला झाला आणि या संदर्भातली अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे. बालाजी, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बसवर हल्ला करण्यात आलाय, काय अधिक तपशील? नक्कीच आपण पाहतोय की मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ज्या आहेत त्या कर्नाटकमध्ये गेल्यानंतर त्याच्या बसचे चालक असतील, वाहक असतील, त्याचबरोबर बसला देखील काळे फासण्याचे प्रकार जे आहेत ते सातत्याने सुरू आहे. अगदी तसाच प्रकार आज देखील समोर आलेला आहे. जर आपण पाहिलं तर नांदेड आगाराची बस जी आहे ती कर्नाटकमध्ये गेलेली होती. जर आपण पाहिलं तर कलबुर्गी शहरातून ही बस जी आहे ती दाखल झालेली होती आणि त्यामध्ये कर्नाटक रचना वेदिके संघटनेचे जे कार्यकर्ते होते त्यांनी या बस आपली महाराष्ट्रातील बस जी आहे ती अडवलेली आहे आणि त्यामध्ये चालक वाहक असतील यांच्या तोंडाला काळं फासलं. त्याचबरोबर त्यांनी बसवर देखील मजकूर लिहित जो आहे तो निषेध व्यक्त केलेला आहे. आणि ही बस जेव्हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील बस स्थानकात दाखल झाली त्यानंतर या वाहकांनी जे चालक आहेत त्यांनी हा पूर्ण जो घडलेला प्रकार आहे तो या आगार व्यवस्थापकांना सांगितलेला आहे. जर आपण पाहिलं तर अगदी हे चालक वाहक जे आहेत ते घाबरलेली परिस्थिती जी होती ती पाहायला मिळाली होती. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सातत्यानं हे जे प्रकार आहेत ते सुरू असल्यामुळे आता कर्नाटकात ज्या बस जात आहेत ते महाराष्ट्रातील वाहक असतील, चालक असतील यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण जे आहे ती निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. 94 21